लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर इथल्या संत बाळूमामा देवस्थानातील भ्रष्टाचाराचं कारण देत विश्वस्त मंडळ बरखास्त करण्यात आलं। सध्या या ठिकाणी प्रशासक नेमण्यात आलेत। या प्रकरणी ज्या विश्वस्तांनी भ्रष्टाचार केला असेल त्यांना शिक्षा झालीच पाहिजे। मात्र या प्रकरणाचं निमित्त करून मंदिराच्या सरकारीकरण करण्याचा प्रयत्न कशासाठी असा सवाल बाळूमामा हलसिद्धनाथ सेवेकरी संस्था, हिंदू जनजागृती समिती आणि महाराष्ट्र मंदिर महासंघानं उपस्थित केलाय। त्यामुळे बाळूमामा मंदिर सरकारीकरणाला विरोध करत देवस्थानमधील गैरव्यवहारांच्या प्रकरणांची त्वरित सीआयडी चौकशी व्हावी या मागणीसाठी बाळूमामांच्या भक्तांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। दसरा चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली। मंदिराचं सरकारीकरण करू नये अशा मागणीचे फलक हातात घेऊन मोठ्या संख्येनं भक्त या मोर्चात सहभागी झाले होते। व्हीनस कॉर्नर मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आला। या मोर्चात महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक सुनील घनवट, निखिल कुऱ्हाडे, राजू यादव, मानतेश नाईक, देवदास शिंदे यांच्यासह बाळूमामाचे भक्त सहभागी झाले होते।